हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। हिंदीच्या व्यतिरिक्त एखादी भाषा शिकण्याची मुभा देणार, मात्र महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती कायम, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरनं शिंदेंचा संताप होऊ शकतो, तर फडणवीस संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांच्या पोटात ढवळाढवळ सुरू असेल, संजय राऊतांचा जोरदार टोला। एकानं साथ घातली, दुसऱ्यानं अट घातली, आता ही अट आहे की कट हे त्यांनीच मिळून ठरवावं। राज उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर आशिष शेलारांचं सूचक विधान। छगन भुजबळ ज्या पक्षात गेले त्यांच्याशी गद्दारी केली, म्हणूनच अजित पवारांनी मंत्रिपदापासून दूर ठेवलं सुहास कांदेंचा भुजबळांवर निशाणा। वडाळ्यात प्रचंड तणावानंतर शोभायात्रेला सुरुवात, परवानगी नाकारल्यानं बजरंग दल आणि पोलिसात झाली होती झटापट। बीडमधील आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र, महिना उलटला तरी आरोपींवर कारवाई नाही, नराधमांवर कठोर कारवाईची मागणी। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसांकर आत्महत्या प्रकरणी आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी कारवाई। नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात भीषण पाणी टंचाई, बोरीची वाडी गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांची जीव धोक्यात घालून कसरत, तळ गाठलेल्या विहिरीत उतरली महिला। रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये बसलेल्या चिमुकलीला दगड लागल्यानं मृत्यू, अज्ञातानं दगड मारल्यानं गमावला जीव, सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू।